मराठवाड्यात कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढतीये। परभणी जवळच्या पिंपरी देशमुख गावचे अजय देशमुख गेल्या वर्षापासून कांदा बीजोत्पादन करतायत। यंदा त्यांनी पाणी टंचाईवर मात करत 1.5 ते 2.5 एकरात कांदा बीजोत्पादन केलंय। यापासून त्यांनी किमान 3 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यांच्या कांदा बीजोत्पादनाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी परभणी जिल्ह्यात आपण जाणार आहोत। परभणी तालुक्यातल्या पिंपरी देशमुख गावात अजय देशमुखांची 7 एकर शेती आहे। यामध्ये ते कोरडवाहू पिकांची लागवड करत होते, पण यापासून त्यांना फारसा फायदा मिळत नव्हता। मग त्यांनी कंपन्यांसाठी बीजोत्पादन करण्याचा निर्णय घेतला। गेल्या वर्षीपासून ते कांदा बीजोत्पादन करतायत। यंदा देशमुखांनी आपल्या घरच्या शेतात बीजोत्पादन सुरू केलं, पण ऐनवेळी कॅनलचं पाणी न आल्यानं त्यांचा हंगाम संकटात आला। अशा वेळी त्यांचे मित्र बंडेवार यांच्या शेतात पाणी उपलब्ध होतं। मग बंडेवारांचं शेत भाड्यानं घेऊन त्यांनी कांदा बीजोत्पादन सुरू केलं। त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात 40,000ची वाढ झाली। सुरुवातीला आम्ही ऊस, गहू, ज्वारी अशी कोरडवाहू पिकं घेत होतो। त्या 8 एकर 10 एकरमध्ये माझी 3 एकर जमीन भिजते। पर कालावंतराने समजा यावर्षी दुष्काळाचे परिणाम झाले आणि दुष्काळामुळं विहिरीचं जे पाणी होतं, मागच्या 50 वर्षापासून चालणारी विहीर यावर्षी कोरडी झाली। कांदा बीज हे घ्यायचं मी ठरवलं, पण ठरवल्यावर परिस्थिती अशी झाली, मागच्या वर्षी मी कांदा बीज घेतलं होतं। 1 एकरमध्ये मिनिमम मला 4.5 पावणे 5 क्विंटल कांदा बीज झालं। त्यावर्षी योग असे लागले, भाव हा मला सापडला 80,000 रुपये प्रमाणे। इथून कंपनीवाल्यानं माझ्याकडून ते बी घेऊन गेले। 5 एकरमध्ये मिनिमम मला 4 लाख रुपये उत्पन्न झाले। यंदा दुष्काळामुळे देशमुखांकडे कांद्याच्या बीजोत्पादनाचं पीक येणार नव्हतं, पण त्यांच्या मित्रानं पाणी दिल्यानं यंदाचं पीक घेणं त्यांना शक्य झालंय। बीजोत्पादनासाठी त्यांनी जालन्याहून बियाणाचे भगवा वाणाचे कांदे आणले। याची लागवड त्यांनी नोव्हेंबर महिन्यात 70 गुंठ्यावर केली। यासाठी त्यांना 30,000 रुपये खर्च आला, तर एकूण खर्च 90,000 रुपये आला। मोठा पण नाही आणि छोटा पण नाही, असा मीडियम साईजचा कांदा आपण निवडून घेतला आणि एकरी 10 क्विंटल प्रमाणे याची आपण लागवड केलेली आहे। हा एरिया संपूर्ण 1.5 पावणे 2 एकर म्हणजे 17 गुंठे आहे। याच्यामध्ये मी जवळपास 17 ते 18 क्विंटल कांदा टाकलेला आहे। टाकते वेळेस अगोदर बीज प्रक्रियाप्रमाणे आपण नेहमी करतो त्याप्रमाणे 22 टीनमध्ये बुडून घेतला। बुडून घेतल्याच्या नंतर सरी पद्धतीने लागवड केली। लागवड केल्याच्या नंतर हा कांदा 1500 रुपये क्विंटल प्रमाणे आपल्याला बीज भेटलेला आहे। ही लागवड करते वेळेस युरिया आणि दाणेदार ह्या दोन्हीचं 2-2 बॅग मिश्रण केलं आणि सरीला टाकलं। सरीला टाकल्याच्या नंतर त्याच्यावरून कांदा बीज टाकलं। कांदाच आपण लागवड करतो त्याची। कांदा टाकल्याच्या नंतर आपल्या अवतानी समजा वखरून घेतलं त्याला आणि पूर्ण लोड झाल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक पाट पाणी दिलं, म्हणजे पूर्ण रान जमीन भिजवली। शेतीची मशागत करून त्यांनी लागवडीपूर्वी कांद्यावर रासायनिक बुरशीनाशकांची प्रक्रिया केली। गेल्या वर्षी त्यांना चांगलं कांदा उत्पादन मिळालं होतं, त्यानुसार यंदाही त्यांना भरघोस उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे। मागच्या वर्षी 1 एकरमध्ये कांदा लागवड मी केली होती। 10 क्विंटल बीज लावण्यात आलं होतं, तर मला पावणे 5 क्विंटल कांदा झाला होता। तर मागच्या वर्षी त्याला भाव मला जास्त मिळाला होता। 80,000 रुपये प्रमाणे माझा शेतात येऊन व्यापाऱ्यांनी तो बीज नेले होतं। तर मला जवळपास एक 4.5-5 लाख रुपयाची उत्पन्न मिळालं होतं। पण यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा माझं क्षेत्र वाढलेलं आहे। जवळपास 17 क्विंटल कांदा मी टाकलेला आहे आणि 1.5 ते पावणे 2 एकरचं कांदा बीजाचं क्षेत्र आहे। या क्षेत्राच्या हिशोबाने आणि येणाऱ्या क्वालिटीच्या हिशोबाने असं मी अपेक्षा करू इच्छितो किंवा आग्रही म्हणू शकतो की यावर्षी मला 8 ते 9 क्विंटल कांदा बीज व्हायला पाहिजे। जर मागच्या वर्षीचा रेट मला नाही सापडला, मी तेवढी अपेक्षा नाही केली, तरी 50,000 रुपये हा भाव मला मिळेल याची खात्री आहे। 50,000च्या भावाच्या हिशोबाने मला एक 4.5 ते 5 लाख रुपयाचं उत्पन्न यावर्षी 100% होणार, मी सर्व शेतकऱ्याला हमी देऊ शकतो आणि खात्रीनं सांगू शकतो। कांद्याचं उत्पादन वाढण्यासाठी त्यांनी कांदा फुलोऱ्यात आल्यानंतर मधमाशांच्या 4 पेट्या प्लॉटमध्ये ठेवल्या आहेत। याचा दुहेरी फायदा त्यांना मिळणार आहे, सोबत बीजोत्पादनही वाढणार आहे। यंदा बीजोत्पादनातून देशमुखांना कमीत कमी 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याची अपेक्षा आहे। कांदा लागवड केल्याच्या नंतर एक 8 दिवसानं उगम शक्ती होती
आणि उगम शक्ती झाल्याच्या नंतरची अवस्था जर आपण पाहायला गेलो, जसं मी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त याच्यावर बुरशीनाशक याचा अटॅक असतो. बुरशीनाशकमुळे या पिवळ्या पात जी आहे आपली ही पिवळी पडते आणि पातीमध्येच अन्नद्रव्य सर्व काही फुलासाठी बीजासाठी असते. म्हणून या झाडाला आपल्याला पात ही आवश्यक काम करते आणि आवश्यक आहे. याची जोपासना केल्याच्या नंतरच आपलं कांदा जो बीज आहे तो उत्तम प्रकारे येऊ शकतो. एका महिन्याचा जर भाग धरला आपण तर ही परिस्थिती राहते बीजाची आणि दुसऱ्या महिन्यामध्ये ही परिस्थिती राहते आणि कालांतराच्या नंतर 2.5 ते 3 महिन्यात 2.5 महिन्यामध्ये ही परिस्थिती आपल्या कांद्याची आपल्याला भेटून जाते. आणि आता इथून पुढचा पिरियड जो आहे तो मिनिमम 2 महिन्याचा राहिलेला आहे. 2 महिन्याच्या नंतर या परिस्थितीपेक्षा तुम्हाला मी सांगू इच्छितो अजून याच्या दुप्पट हे फूल होऊ शकते. फूल साधारणतः आपल्या हातामध्ये न मावणारे फूल होते. ही परिस्थिती 3.5 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकते. कांदा बीजोत्पादनासाठी अजय देशमुखांना कृषी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलंय. तसंच त्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभही दिलाय. कांदा बीजोत्पादन हा प्रयोग यशस्वी केलेला आहे. हे 2 शेतकरी त्यांच्या प्रयत्नांनी, जिद्दीने आणि चिकाटीने हे जे प्रोग्राम आहे, हा जो प्रकल्प आहे त्यांनी गेल्या 2 वर्षापासून घेतलेला आहे. आणि तालुका कृषी अधिकारी परभणी, मंडळ कृषी अधिकारी पिंगळी यांचे वेळोवेळी त्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळालेले आहे. तसेच अनुदानावरच्या निविष्ठा, सूक्ष्म मूलद्रव्ये, जैविक खते, जैविक औषधी त्यांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना कमी पाण्यावर काही नवीन करून दाखवण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे. तसेच कृषी विभागाची त्यांना सदैव मदत राहील. आज मराठवाडा विदर्भातला शेतकरी निसर्गाच्या संकटांना वैतागून आत्महत्यांचा मार्ग स्वीकारतोय. अशा शेतकऱ्यांनी अपयशानं खचून जाऊ नये असं आवाहन अजय देशमुख करतात. सर्व शेतकरी बंधूंना मी कळकळीची विनंती करू इच्छितो, आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय योग्य नाही. शेतकऱ्याच्या नशिबाला कास्ता आहेतच, कष्ट आहे, मेहनत आहे. मी मान्य करतो 10 वेळेस मध्ये 2च वेळेस शेतकऱ्याला यश मिळते, पण ते 2 वेळेचं यश जे आहे ते फार मोठं आहे. आपल्या पाठीमागे आपल्या लेकराबाळाचे अत्यंत बिकट परिस्थितीचे हाल होतात. तरी कोणीही शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये व नवीन आधुनिक शेतीच्या हिशोबाने साम TV माध्यमातून मी त्यांचे प्रथम आभारी आहे. त्यांनी जे आपल्याला ॲग्रोवनमध्ये जे प्रोग्राम दाखवतात, ज्या शेतकऱ्याला जी गोष्ट पटती त्या पद्धतीने आधुनिक शेतीकडे वळावे आणि त्याच्यामधून उत्पन्न प्रगत करावे. या उत्पन्नातून आपल्याला कुठं नाही तर कुठं आपला आशेचा किरण उगवून होईल आणि आत्महत्या करणारी ही जी आपली दुर्बुद्धी आहे ती दूर जाईल. एवढे मी कळकळीची विनंती करतो शेतकऱ्यांना की आत्महत्यापासून दूर राहावे. अजय देशमुखांनी कॅनलचं पाणी आलं नाही म्हणून निराश न होता आपल्या मित्राच्या मदतीनं त्यांच्या शेतात कांद्याच्या बियाणाचं पीक घेण्यात यश मिळवलंय. त्यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी संकटातून मात करायची हिंमत बांधल्यास मार्ग नक्की निघतो हे देशमुखांनी दाखवून दिलंय. नागेश राहेरकर, साम TV, परभणी.